नमस्कार शेतकरी मित्रांनो, या अगोदर तुम्ही पिवळी किंवा सफेद मका बघितली असेल, पण कधी तुम्ही लाल मका पाहिली आहे का? व्हिडिओमध्ये बघताय गेल्या काही महिन्यापूर्वी आपण या लाल मक्याचं उत्पन्न घेतलेलं होतं. या मक्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर यामध्ये सर्वाधिक प्रोटीन तुम्हाला बघायला मिळतं. जवळपास 10.5% प्रोटीन यामध्ये आढळतं. त्यामुळे ही मका चवीला अतिशय गोड आहे आणि इतर पोषक तत्व जे आहे ते पण बाकीच्या मक्याच्या तुलनेत यामध्ये जास्त बघायला मिळतं. त्यामुळे ही मका तुम्ही भाजून पण खाऊ शकता. आयुर्वेदिक दर्जा या मक्याला आहे. त्याचप्रमाणे या मक्याचा जास्तीचा वापर मुरघास तयार करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे जे पशुखाद्य निर्मिती व्यवसाय आहे त्यामध्ये देखील कांडी तयार करण्यासाठी या मक्याचा वापर केला जातो. आणि दुधारू जनावरांच्या आहारामध्ये जर तुम्ही या मक्याचा भरडा देत असाल तर रेग्युलर पेक्षा 1.5 ते 2 लिटरने दुधामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे फॅट SNF देखील वाढला जातो. त्यामुळे ही मका मुरघासासाठी पण चालते, भरडा पण करू शकता आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून पण ही मका त्या ठिकाणी चांगली आहे. जर कोणाला या मक्याची लागवड करायची असेल तर नक्कीच करू शकता. लागवड करण्याची पद्धत